24 जानेवारी 2023 गुंतवणुकीमध्ये इंटरेस्ट असणाऱ्या सर्वांना ही तारीख लक्षात असेलच। याच दिवशी अमेरिकेची शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्ग रिसर्चनं अदानी समूहाबद्दल एक रिपोर्ट जारी केला होता आणि त्याच्यानंतर फक्त अदानी ग्रुपचे शेअर्स कोसळले नव्हते, तर भारतातला सर्व शेअर बाजार त्याच्यामुळे हादरलेला होता। त्याच्यानंतर 10 ऑगस्ट 2024 हिंडनबर्ग रिसर्चनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरती एक पोस्ट केली आणि त्याच्यामध्ये लिहिलं, भारतामध्ये लवकरच काहीतरी मोठं घडणार आहे। आणि त्याच्यानंतर या अमेरिकन कंपनीनं नव्या रिपोर्टमध्ये भारतातील शेअर बाजाराचं नियमन करणाऱ्या सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावरती आर्थिक अनियमिततेचे आरोप केले। त्याच्यानंतर त्या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप होत राहिले आणि आता बातमी अशी आलेली आहे की या कंपनीचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी त्यांची कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केलेली आहे। याचा इम्पॅक्ट असा झालेला आहे की अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आलेली आहे। नेमकं झालंय काय? या कंपनीनं आपली कंपनी बंद करण्याचा निर्णय का घेतला? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात। यासोबतच या कंपनीची आपण माहिती घेऊयात। नमस्कार, मी अनुराग जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। सर्वप्रथम हिंडनबर्ग विषयी माहिती घेऊयात। या कंपनीचे प्रमुख होते नॅथन अँडरसन। त्यांनी 2017 साली ही कंपनी स्थापन केली होती। त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास केलेला होता। यासोबतच फॅक्टसेट रिसर्च सिस्टम नावाच्या एका डेटा कंपनीमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कंपन्यांबरोबर काम केलेलं होतं। या हिंडनबर्ग कंपनीनं शॉर्ट सेलिंगमध्ये नाव कमवलेलं होतं। शेअर बाजारातील भ्रष्टाचार आणि अनियमिततेवरती ते नजर ठेवायचे आणि त्याच्यातून सत्य काय आहे ते बाहेर आणायचे आणि त्यांचा उद्देशच महत्त्वाचा तो होता। लोकांचं शेअर बाजारामध्ये नुकसान होऊ नये यासाठी लोकांना वाचवण्याचं आपण काम करतो, असं या कंपनीचं म्हणणं होतं। ऑडिटमध्ये जर का एखाद्या कंपनीच्या अनियमितता असेल, महत्त्वाच्या पदांवरती अयोग्य व्यक्ती असेल, यासोबतच जर का त्या कंपनीमध्ये चुकीचे व्यवहार झालेले असतील, चुकीची देवाणघेवाण झालेली असेल, यासोबतच कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर व्यवहार जर का झालेले असतील, तर हिंडनबर्ग रिसर्च कंपनी त्या कंपनीच्या मागे लागायची। आता या कंपनीचे संस्थापक अँडरसन यांनी एक पर्सनल नोट जारी केलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी ही कंपनी ते नेमकं कशामुळे बंद करत आहेत याच्याविषयी सविस्तर लिहिलेलं आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की हिंडनबर्ग रिसर्च कंपनी ज्या उद्देशाने आम्ही स्थापन केलेली होती, ते सर्व उद्देश जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत आणि आता मूव्ह ऑन करण्याची वेळ आहे। आता त्यांच्या या पोस्टमध्ये जर का आपण डिटेलमध्ये बघितलं, तर त्यांनी कंपनी बंद करण्याचा निर्णय का घेतला या संदर्भातली भावनिक नोट शेअर केलेली आहे। या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या संघर्षाबद्दल आणि त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल लिहिलेलं आहे। त्यांच्या या पोस्टनुसार गेल्या वर्षीच्या अखेरीस त्यांनी त्यांच्या कुटुंबाला, मित्रांना आणि टीमला सांगितलं होतं की हिंडनबर्ग रिसर्च बंद करण्याचा मी निर्णय घेतलेला आहे। आम्ही आखलेल्या सर्व कल्पना पूर्ण झाल्यानंतर आता कंपनी बंद करण्याची वेळ आलेली आहे। त्यांनी हे सुद्धा लिहिलेलं आहे की जेव्हा मी हे काम सुरू केलं, तेव्हा मला शंका होती की मी ते काम करण्यास सक्षम आहे की नाही। माझ्याकडे आर्थिक पार्श्वभूमी नव्हती, तसंच या क्षेत्रामध्ये माझं कोणी नातेवाईक देखील नाही। मी एका सरकारी शाळेमध्ये शिकलो। मी हुशार सेल्समन नाही। मला योग्य कपडे कसे घालावे हे देखील माहीत नव्हतं। मी गोल्फ खेळू शकत नव्हतो। मी काही असा अतिमानव नाहीये जो 4 तास झोपून जगू शकेल। मी माझ्या बहुतेक नोकऱ्यांमध्ये एक चांगला कर्मचारी होतो, पण बहुतेकदा माझ्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं। ही त्यांची ही पोस्ट आहे। 2017 मध्ये स्थापन झाल्यापासून हिंडनबर्ग रिसर्चनं उद्योगातील फसवणूक, भ्रष्टाचार यासोबतच मिसमॅनेजमेंट उघड करण्यामध्ये हुकूमत मिळवलेली होती। संस्थापकानुसार त्यांनी काही साम्राज्यांना म्हणजे उद्योग जगतातील साम्राज्यांना हादरवून टाकलं आणि ते हादरवून टाकण्याची त्यांना गरज सुद्धा वाटली होती। अदानी ग्रुप सुद्धा हा त्यापैकीच एक होता। हिंडनबर्गला आर्थिक तपासासंदर्भातलं एक शक्तिशाली केंद्र बनवण्याचं श्रेय अँडरसन यांनी त्यांच्या कुटुंबाला, मित्रांना यासोबतच त्यांच्या 11 लोकांच्या टीमला समर्पित केलेलं आहे। त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच हे सर्व शक्य झालं, हे त्यांनी म्हटलेलं आहे। जानेवारी 2023 मध्ये हिंडनबर्ग रिसर्चनं गौतम अदानी यांच्या अदानी समूहावरती फसवणूक आणि शेअर्सच्या किमती शेल कंपन्यांच्या माध्यमातून वाढवल्याचा आरोप करणारा अहवाल प्रकाशित करून जगभर खळबळ उडवून दिली होती। ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सनुसार गौतम अदानी त्यावेळेस जगातील 4थ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते। त्यावेळी गौतम अदानी म्हणाले होते की अदानी समूहाविरुद्ध हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल केवळ या समूहाला अस्थिर करण्यासाठी नाही, तर भारताला राजकीय दृष्ट्या बदनाम करण्यासाठी सुद्धा आहे। अँडरसन यांनी 2023 मध्येच डॉर्सीच्या ब्लॉक इंक आणि इकानच्या इकान एंटरप्राइजेस वरती सुद्धा आरोप करणारे अहवाल प्रकाशित केले होते। ब्लूमबर्गच्या मते त्या वर्षी या तिघांच्या एकत्रितपणे संपत्तीचं
$99 अब्ज नुकसान झालेलं होतं. हिंडनबर्गनं 10 ऑगस्ट 2024ला सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच यांच्या विरोधात सुद्धा एक रिपोर्ट जारी केला होता. माधवी बुच आणि धवल बुच यांच्या गुंतवणुकीमुळे सेबीनं अदानी रिपोर्टवरती कारवाई केली नव्हता असा आरोप त्यांनी त्याच्यामध्ये केलेला होता. मात्र माधवी बुच आणि त्यांचे पती यांनी हा आरोप फेटाळला होता. हिंडनबर्ग रिपोर्ट नंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे स्टॉक्स कोसळले होते. अदानी ग्रुपचं मार्केट कॅपिटलायझेशन 20 लाख कोटीवरून 7.5 लाख कोटींपर्यंत खाली आलेलं होतं. या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांना $150 अब्ज नुकसान झालं होतं आणि हाच अहवाल समोर आल्यानंतर एका महिन्यात अदानी समूहाची संपत्ती $80 अब्ज म्हणजे जवळपास 6.5 लाख कोटी रुपयांनी घसरली होती. हिंडनबर्गचा हा अहवाल जो आहे त्याच्यामुळे 10 दिवसात गौतम अदानी श्रीमंताच्या टॉप 20च्या यादीमधून बाहेर सुद्धा पडलेले होते. यासोबतच गौतम अदानी त्यांच्या कंपनीचा 20,000 कोटी रुपयांचा FPO आणणार होते, तर तो सुद्धा त्यांना रद्द करावा लागला होता. थोडक्यात काय, अदानी समूहाचं मोठं नुकसान हिंडनबर्ग रिसर्च यांच्या रिपोर्टमुळे झालेलं होतं. नंतरच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने या संदर्भात क्लीन चिट दिल्याचं दिसून आलेलं होतं. कोणतेही आरोप जे आहेत हे काही सिद्ध होऊ शकलेले नाही आणि जे काही हिंडनबर्ग रिसर्चने आरोप केलेले होते ते काही पूर्णत्वास जाऊ सुद्धा शकले नव्हते. पण हिंडनबर्ग रिसर्चचा जो काही उद्देश होता, म्हणजे ते शॉर्ट सेलिंग करायचे, जर का कंपन्यांचे शेअर्स पडणार असतील, म्हणजे यांच्या रिपोर्टमुळे अर्थातच ते पडायचे, तर ते अगोदरच शॉर्ट सेलिंग करून ठेवायचे, म्हणजे पोझिशन घेऊन ठेवायचे आणि त्याच्यातून जास्तीत जास्त नफा कमवायचे. त्यांचा तो उद्देश जो आहे तो सफल झालेला होता. अँडरसन यांनी त्यांच्या सुरुवातीच्या संघर्षाबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे की त्यांनी कोणत्याही आर्थिक पार्श्वभूमीशिवाय ही हिंडनबर्ग रिसर्च नावाची कंपनी सुरू केली होती. त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीची संसाधनं नव्हती आणि कोणत्याही उद्योग जगतातील व्यक्तीसोबत किंवा कोणत्याही मोठ्या उद्योगपतीचं त्यांना पाठबळ सुद्धा नव्हतं. आता हिंडनबर्ग रिसर्च बंद होतीये म्हणल्यावर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आलेली आहे. सुरुवातीच्या व्यवहारातच अदानी एंटरप्राइजेस, अदानी पोर्ट्स अँड सेज, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवर, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मर, अंबुजा सिमेंट, ACC आणि NDTVच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाल्याचं दिसून आलं. अदानी एंटरप्राइजेसचा शेअर जो आहे तो 4% वधारलेला दिसून आला. 2,488 रुपयांवरती तो होता. यासोबतच अदानी पॉवरचा शेअर सुद्धा 5% वधारलेला आहे. तो 577 रुपयांच्या आसपास आपल्याला दिसतोय. अदानी ग्रीनचा शेअर सुद्धा 5% वधारलेला आहे. 1,086 रुपयांच्या आसपास तो होता ज्यावेळेस आपण हा व्हिडिओ बनवत होतो. यासोबतच अदानी पोर्टचा शेअर सुद्धा 4% वाढल्याचं दिसून आलेलं होतं. अदानी विल्मारच्या शेअरमध्ये सुद्धा तेजी दिसून आली होती. तर दुसरीकडे अदानी एनर्जी सोल्युशनचा शेअर सुद्धा 2-2.5% वाढलेला होता. अदानी टोटल गॅस जवळपास 3.5% वधारून 684 रुपयांच्या आसपास होता. तर ACC सुद्धा जवळपास 3.5% वधारून 2,044 रुपयांवरती आलेला होता आणि अंबुजा सिमेंटचा शेअर सुद्धा 4% वधारून 539 रुपयांच्या आसपास होता. NDTVचा शेअर सुद्धा जवळपास 3% वधारून 152 रुपयांवरती आल्याचं दिसून आलेलं आहे. आता ही हिंडनबर्ग रिसर्च जी आहे यांनी अदानी समूहाचं मोठं नुकसान केलेलं होतं. नंतर वर्षभरामध्ये अदानी समूह जो आहे ह्या आरोपातून रिकव्हर झाल्याचं सुद्धा दिसलेलं होतं. जगभरामध्ये हिंडनबर्ग रिसर्चने मोठं नाव कमवलेलं होतं, शॉर्ट सेलिंगच्या माध्यमातून म्हणा किंवा त्यांनी जे काही आरोप केलेले आहेत त्याच्या माध्यमातून. वेळोवेळी त्यांनी जे आरोप केलेले होते ते आरोप खोटे कसे आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी ज्यांच्यावरती आरोप केलेले आहेत त्यांच्यावरती आलेली होती, ज्याच्यामुळे हिंडनबर्ग रिसर्चचे काम हे वेळोवेळी सोपं झालेलं दिसून येते. आता ही हिंडनबर्ग रिसर्च कंपनी बंद होत असताना त्यांच्या संदर्भात इकॉनॉमिक टाइम्सने केलेली टिप्पणी फार महत्त्वाची आहे. ते म्हणतात, ॲज हिंडनबर्ग रिसर्च शट्स इट्स डोअर्स, इट्स लिगसी ऑफ फिअरलेस इन्व्हेस्टिगेशन्स अँड सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑन द ग्लोबल फिनान्शियल लँडस्केप रिमेन्स अ टेस्टामेंट टू द पॉवर ऑफ प्रिझर्व्हन्स अँड द पर्स्यूट ऑफ ट्रूथ. आता हे जे स्टेटमेंट आहे हे रूढार्थाने खरं आहे, कारण की हिंडनबर्ग रिसर्चनं 2017 पासून ज्या ज्या कंपन्यांवरती आरोप केले नंतर त्या कंपन्यांचे शेअर्स कोसळलेले होते आणि हिंडनबर्ग जे म्हणलं त्याच्यामध्ये थोडंफार का होईना तथ्य आढळून आलं होतं आणि त्याच्यामुळेच शेअर्स कोसळलेले होते. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.